तर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत स्मृती मानधनाचे प्रशिक्षक अनंत तांबेकर सर. सर, आपलं स्वागत आहे झी 24 तासवर. काय भावना आहेत यावेळच्या? ऑब्वियसली इतक्या मोठ्या काळानंतर आपण वर्ल्ड कप सो पर्सनल माइलस्टोन पेक्षा वर्ल्ड कप हा खूप इम्पॉर्टंट होता. आफ्टर 2017 वर्ल्ड कप नंतर जो काही मुलींनी आज खेळ केला, म्हणजे काल ज्या पद्धतीने त्यांनी सगळं अख्खं म्हणजे एक अलग प्रकारची दिवाळी साजरी करायसाठी मौका दिलेला आहे आपल्या लोकांना. सो आय एम व्हेरी हॅपी. सर, 5 दशकांची ही प्रतीक्षा होती. प्रत्येकाचं एकच स्वप्न होतं की काहीही झालं तरी यावेळेला मात्र आपल्याला विश्वचषक हवाच आहे. कसं वाटलं संपूर्ण या महिला टीमचं? पूर्ण त्यांचं कौशल्य त्यांनी पणाला लावलेलं होतं आणि त्यांनी आपलं पूर्ण कौशल्य पणाला लावत हा पूर्ण संघ विजयी झालेला आहे, दक्षिण आफ्रिकेवर मात केली आहे. अगदीच प्रत्येक सपोज स्टाफचा तेवढाच रोल आहे याच्यामध्ये. आय वुड से की पडद्यामागचे जे कलाकार आहेत त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि आपल्या मुलींनी पण करून दाखवलं की एवढ्या दशकापासून आपण वाट बघत होतो वर्ल्ड कपची. ज्या आफ्टर 2011 वर्ल्ड कप जे काही मेन्स क्रिकेट पण हे झालं होतं, त्यानंतर सेम आता ऑब्व्हियसली वुमेन्स क्रिकेट पण ग्रूम होईल असं मला वाटतं. अगदी संपूर्ण मालिकेमधली जर भारतीय संघाची कामगिरी पाहिली तर सुरुवातीच्या काही काळात जेव्हा परफॉर्मन्स कमी झालेला होता, त्यानंतर न्यूझीलंडची मॅच आपण खेळलो आणि त्याच्यामध्ये मग कुठेतरी आपण पुढे आलो, मग आत्मविश्वास वाढला. पण कालची मॅच सुद्धा सोपी नव्हती आणि त्यात सकाळी जो पावसाचा व्यत्यय पाहायला मिळाला त्यामुळे कुठेतरी मनामध्ये पाल चुकचवत होती की आता काय होणार. पण त्यानंतर अखेर मॅच सुरू झाली आणि त्यानंतर इतिहास घडलेला आहे. अगदीच स्पोर्ट्स मध्ये असं आहे मॅम, कोणतीही मॅच इझी नसते. आय वुड से ती सेमीफायनल असो, फायनल असो, अगदी पहिली मॅच असो, बट ज्या पद्धतीने कमबॅक केलं आपल्या मुलींनी, इट्स इज लाईक एक्सेप्शनल. म्हणजे वर्ड्स कमी पडतात माझ्याकडे टू बी ऑनेस्ट. अगदी सर, प्रत्येक मॅचमध्ये एक ना एक खेळाडू असतो, तो आपली उत्तम कामगिरी साकारत असतो. म्हणजे सेमीफायनलमध्ये जेमिमाने ती कामगिरी साकारलेली होती. कालची पूर्ण विजयाची शिल्पकार ठरलेली आहे शेफाली आणि त्याचबरोबर दीप्ती सुद्धा, कारण यांनी ऑलराऊंडर खेळी साकारलेली आहे. शेफालीला तर कालच्या सामन्यासाठी या संघामध्ये घेतलं गेलं आणि तिने अभूतपूर्व कामगिरी साकारलेली आहे. काय वाटतं या दोन खेळाडूंबद्दल? निश्चितच प्राऊड फिलिंग आहे की शेवटी वर्ल्ड कप जिंकला आपण आणि ऑब्व्हियसली हे दोन मुख्य शिलेदार होते आपल्या या विजयाच्या मागे. सो आय एम व्हेरी हॅपी अँड व्हेरी मच कॉंग्रॅच्युलेशन टू बोथ ऑफ देम. अगदी सर, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा आपण आपल्या घरच्या मैदानावर खेळत असतो तेव्हा आपल्याला खूप चांगला सपोर्ट मिळत असतो. मात्र हे सगळं असताना काल एक विशेष चित्र सुद्धा पाहायला मिळालं, कारण गेले काही वर्ष जर आपण पाठी पाहिलं तर महिला क्रिकेटला इतका चांगला प्रतिसाद लोकांचा मिळत नव्हता. मात्र गेले काही सामने आपण पाहतो तिकीट सुद्धा मिळत नव्हतं आणि त्यामुळे खूप चांगलं ग्लॅमर, पाठबळ लोकांचं या महिला क्रिकेटला मिळतंय. काय वाटतं ते पाहून? निश्चितच ज्याप्रमाणे मेन्स क्रिकेट आपल्या इथे एवढं डेव्हलप आहे आणि पॅरेंट्स लोक पण आता खूप सारे इन्व्हॉल्व होतील की त्यांच्या पण मुली क्रिकेट खेळू शकतात, त्यांनी कॅचअप करू शकतात की बाबा क्रिकेट हा फक्त मेन्स क्रिकेटसाठी नाही आहे, तर वुमेन्स पण खेळू शकतात. आणि ज्या पद्धतीने खेळतोय आपण, तर आय वुड से वन ऑफ द बेस्ट टीम आय एव्हर सीन. अगदी सर, आव्हानं काही कमी नसतात कुठल्याही खेळामध्ये. जर महिलांना पुढे यायचं असेल तर कुठली अशी आव्हानं आहेत की येत्या काळात ती दूर झाली पाहिजे, म्हणजे अधिकाधिक चांगल्या खेळाडू या महिला भारतीय संघामध्ये येऊ शकतील? सगळ्यात महत्वाचं पॅरेंटचा सपोर्ट आहे. कोणता पण स्पोर्ट्स असो, स्टडी असो, पण आय वुड से ज्या स्पोर्ट्स मध्ये आहे त्यांना सपोर्ट पॅरेंट्सचं असणं खूप महत्वाचं आहे, मला असं वाटतं. अगदी सर, या विजयानंतर तुमचं स्मृतीशी काही बोलणं झालं का फोनवरून? तिच्या काय भावना आहेत, त्या संपूर्ण संघाच्या काय भावना आहेत? नाही मॅम, अजून एवढ्या म्हणजे खूप लेट झालं होतं, त्यामुळे मी पण डिस्टर्ब नाही केला आणि त्यांचं ते जो मुवमेंट आहे त्यांना एन्जॉय करून देणं असं मला वाटतं ते चांगलं आहे. आज होईल माझी बातचीत तिच्याशी, पण लेट देम एन्जॉय. अगदी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता हा जो आपण ऐतिहासिक विजय प्राप्त केलेला आहे, विश्वचषक जिंकलेला आहे. खरं तर विश्वचषक नाही तर सर्वांची मनच या भारतीय संघानं जिंकलेली आहेत. तर या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात जे नवोदित खेळाडू आहेत, ज्या महिला खेळाडू आहेत, त्यांना हे येण्यासाठी ही एक खूप मोठी प्रेरणा आहे. काय वाटतं तुम्हाला आगामी काळात याचा खूप फायदा भारतीय महिलांना होणार आहे, ज्या लहान मुली आहेत ज्यांना क्रिकेटमध्ये यायचंय? अगदी 2017 वर्ल्ड कप नंतर जो काही क्रिकेट बूम केलं होतं वुमेन्स क्रिकेटचा, आणि स्पेशली WPL पण होत होतं,
पण एक वर्ल्ड कप जो आहे तो एक अलग प्रकारचं मोटिवेशन देणारा गोष्ट आहे. सो होपफुली सर्वजण तेवढंच एन्जॉय करतात जेवढे मेन्स क्रिकेट जिंकल्यानंतर आपण एन्जॉय केलं होतं. कारण मी पण इकडे संभाजीनगरला होतो, फटाके चालूच होते खूप रात्रभर, दंगा सुरू होता. बट या फेल्स रिअली गुड अँड अमेझिंग, प्राऊड कोच डेफिनेटली. अगदी सर, आपण अनेकदा म्हणतो की महिलांच्या पाठी एक प्रशिक्षक उभा होता, तो म्हणजे अमोल मुजुमदार. अमोल मुजुमदार सरांनी खूप छान पद्धतीने या आपल्या संघाची बांधणी केलेली होती आणि त्यांना कानमंत्र दिलेला होता. काय वाटतं त्यांच्याकडे बघून सुद्धा, कारण त्यांनी खूप छान पद्धतीने या सगळ्यांचं मानसिक आणि त्याचबरोबर शारीरिक त्यांना कानमंत्र देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवलेला होता. ऑब्विसली अमोल सरांच्या बद्दल सांगायचं झालं तर त्यांच्या काम आणि कंपोज असतात. देन ते कधीच असे टेन्शन मध्ये दिसले नाहीत. सो दॅट इज शोज व्हॉट इज द लीडर, म्हणजे त्याची काय बॉडी लँग्वेज असते, काय असते ते आम्ही बघत असतो. बट ही इज लाईक काम अँड कंपोज एव्हरी सिच्युएशन. दॅट शोज he has so much determination, he has so much idea to perform in that level, and his goal was simple. अगदी सर, काय शुभेच्छा द्याल आज झी 24 तासच्या माध्यमातून या आपल्या संपूर्ण भारतीय संघाला? थँक्यू सो व्हेरी मच. पुन्हा एकदा दिवाळी साजरी केल्याबद्दल अख्ख्या भारतामध्ये थँक्यू सो मच. अगदी धन्यवाद सर, आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. थँक्यू.